मागील काही महिन्यांपासून लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आलं। सांगली जिल्हा परिषदेची चावी पुन्हा एकदा महिलेच्या हातात जाणार असून 2.5 वर्षासाठी अध्यक्षपद आता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले। याशिवाय 10 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्याने आता जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले। निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचाली वाढणार आहेत। आमदारांसह दिग्गज नेत्यांच्या सौभाग्यवती मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी स्पर्धेत राहणार आहेत। मात्र जिल्हा परिषदेच्या गटांचं आरक्षण अद्याप निघालेलं नाही। गटाचे आरक्षण निघताच दावेदारी निश्चित होण्याचे संकेत आहेत। ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत निर्णय घेतला। राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले। अध्यक्षपदाच्या सोडतीची घोषणा झाल्याने आता लवकरच निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असा अंदाज व्यक्त होतोय। पुढील 2.5 वर्षासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले। मागील निवडणुकीत शेवटचे 2.5 वर्ष महिलेच्या हाती सत्तेची दोरी होती। आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महिला राज येणार असल्याने सर्व पक्षांच्या नेत्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार डोळ्यासमोर ठेवून उमेदवार उभे करावे लागणार आहेत। जिल्ह्यात 10 पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले। 3 पंचायत समित्यांचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण झाले। तसेच 3 पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले।